आमचं गण्या म्हणतंय मला लगीन न करण्याचा लई भारी फायदा आहे. मी म्हटलं लगीन न करण्याचा फायदा? मला म्हणते लगीन न करण्याचा फायदा म्हणजे मला पलंगाच्या दोन्ही बाजूने खाली उतरता येते म्हणते. शहाणाईस म्हटलेलं का? लोक म्हटलं संशयानं बघता निभार ढॉक झालायस, आपल्याला लगीन करायला पाहिजे. आपल्याला म्हणजे लेका तुला ह्याला पोरगी बघायला घेऊन गेलतो. मला म्हणते आमच्या पाहुण्याची एक पोरगी आहे रे, लई भारी आहे. पोरगी लई भारी आहे म्हणून ह्यानं तोंडाचं चंबूक केला की माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मला म्हणते पाहुण्याची एक पोरगी आहे र, खरं कानानं जरा किवंडी आहे म्हणते. मी म्हटलेलं का तू 10वी नापास निवार ढॉक, तुला कोणी हेमा मालिनी लगीन करणार आहे? ह्याला पोरगी बघायला गेलो होतो, जाऊन बसलो 10 मिनिटं असं बसलो होतो, काय वाटाघाटी नाही. पोरीचं बा गण्याला म्हणते पाहुणं पोरगी बघणार का? गण्या म्हटला मग काय झक मारायला आलोय, आणा पोरगी. पोरगी आली, पोरगीचा पदर डोक्यावर नाही इथं पर. पाहुणं म्हणते पोरानू पोरगी नीट बघून घ्या. आता हिचा पदर असा, असं वाकून झोपून बघितलं तरी हिचं तोंड दिसेना आणि हे म्हणते नीट बघून घ्या. गण्या तर सपशेल झोपलं. गण्या झोपलं रे ना आणि जरा झाकलं, उठलं आणि मला म्हणतंय पोरगी लई भारी आहे र. मी म्हटलं तुला कसं कळलं? पाहुणा सांगताय नव म्हणते. शाणायच म्हटलं डोक्यावरनं पदर काढा म्हणून पोरगीनं असं पदर काढला आणि गण्याकडे बघत म्हटली काय भाऊजी? भाऊजी आरला का म्हटलं? ती माझ्याकडे बघाल्या, डोळ्यानं म्हटले मॉडेल चक नाही. मग म्हणलं हा प्रश्न विचारा म्हणताना गण्या सगळ्यात पुढं. नाव हे होतं कानानं किवंड, हे ना ऐकलं गाव तासगाव. नाव तासगाव असते वर. गाव हे ना ऐकलं नाव गंगूबाई. मी म्हटलं गण्याला का मज्जा आहे बाबा तुझी.